डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। थोडं चांगलं येणार समोर हो फोटो पाहिजे तुम्हाला ब्लर करून टाकला फोटो ठेवू का सिस्टम तुला राहिलंच नाही ये भाऊ ये मामा या नाही येते स्नॅपचॅट फोटो का स्पेशल आज लताताई पगारे पूर्व महिला अध्यक्ष महिला आघाडी भारतीय जनता पार्टी उल्हासनगर आणि उल्हासनगर 4 चे मंडल अध्यक्ष 2 ना 4 चे मंडल अध्यक्ष स्वप्नील पगारे यांच्या आज भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि जे इच्छित यश त्यांना नक्की मिळेल पुढच्या वर्षी, कारण भारतीय जनता पार्टी सतत प्रयत्न करणार आहे। लोकांची सेवा, लोकांमध्ये सतत राहायचं, लोकांच्या अडीअडचणी समजायच्या आणि दिवस रात्र काम करायचं। त्या माध्यमातून जनसंपर्क आहेच, तो वाढत राहील आणि इच्छित जे अपेक्षित मागच्या या 2026 मध्ये होतं ते पुढच्या वेळेस नक्कीच होईल, त्यापेक्षाही चांगली प्रगती होईल या ऑफिस कार्यालयामधूनच, असं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि तुमचं अभिनंदन करतो। त्या निमित्त उपस्थित आमचे शहराचे उपमहापौर अगदी हसमुख अमर लुंडजी, जे जिल्हाध्यक्ष राजेश वधारियाजी,
संगठन मंत्री मनोज जी, विनोद जी, मैं सभी का स्वागत करता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ। और इस उल्लासनगर में एकजुट होके हम संगठन को बढ़ाना है, पार्टी को बढ़ाना है और आगे जो हमारा लक्ष्य है 2029 में या उसके पहले जो भी होगा वो हम हासिल करेंगे। इसके लिए स्वप्निल पगारे जैसे युवा और लतादाई पगारे जैसी महिला जो मतलब एग्रेसिव भी है, मतलब काम के बारे में एग्रेसिव इन द सेंस वो एग्रेसिव नहीं है, काम के लिए, सोशल वर्क के लिए वो करेंगे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री राम। जय श्री सुरेश देशमुख आणि अर्चना देशमुख या उभयतांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आज या उद्घाटन प्रसंगी प्रवेश केलेला मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्याचं अभिनंदन करतो। आज यहाँ पर हम लोग सब एकत्रित हुए हैं लताताई पगारे और स्वप्निल पगारे जी का जनसंपर्क कार्यालय खोलने का आज मुहूर्त हुआ। हमारे अध्यक्ष राजेश वद्रा जी यहाँ पर थे और आबा साहब अभी साथ में हैं। उनकी मौजूदगी में हमारे सुरेश देशमुख और अर्चनादाई देशमुख इन दोनों ने भाजपा में प्रवेश भी किया। इस शुभ दिन पर आप सभी को बधाई, बहुत बहुत अभिनंदन आप लोगों का। आज भारतीय जनता पार्टीचे हे जनसंपर्क कार्यालय आज या ठिकाणी याचं उद्घाटन केलंय। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेश वद्रिया सर, उपमहापौर अमर लोणजी, बोडारे सर, महासचिव, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि माझी ही महिला मोर्चाची टीम, हीच माझी शक्ती आहे। ह्या शक्तीच्या आधाराने मी हे परत नवीन ऑफिसचं ओपनिंग केलं। इथून पुढे आमचा महिलांचा एक संघर्ष असा असेल की ह्या वेळेस जे अपयश आलं ते अपयश भरून काढण्यासाठी आम्ही हे जोमाने काम सुरू करणार आहे। त्यासाठी सगळ्यांनी आम्हाला इथे येऊन एक शुभेच्छा पूर्व जे काही आत्मविश्वास गेलेला होता तो वाढवण्यासाठी प्रयत्न केला। कुठे गेले? या उद्घाटन प्रसंगी श्री सुरेश देशमुख सर आणि त्यांच्या सौभाग्यवती अर्चना देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। ते गेले अनेक वर्षापासून ओभाटा ह्या पक्षात काम करत होते, परंतु भारतीय जनता पार्टीचे काही तत्व आणि मूल्य बघून त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला। त्यांचं खूप खूप अभिनंदन। आणि अजून आम्हाला एक नवीन ताकद मिळाली, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं काम अजून आम्ही जोरात करणार।